बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। देगलूर शहराजवळील लेंडी नदीवरील पुलावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आठवड्यातून 2 ते 3 अपघात होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात असून तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे। देगलूर शहराला तेलंगणा आणि कर्नाटक या 2 राज्यांशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील लेंडी नदीवरील पुलाजवळील वळण अत्यंत धोकादायक बनले आहे। या ठिकाणी तीव्र वळण असल्यामुळे अनेक वाहनचालकांचे संतुलन बिघडून वाहन थेट पुलाच्या बाजूला जाऊन अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। स्थानिकांच्या मते या ठिकाणी वेगमर्यादा दर्शविणारे फलक, धोकादायक वळणाचे सूचना फलक, रिफ्लेक्टर, रेडियम स्टड्स, स्पीड ब्रेकरच्या पांढऱ्या पट्ट्या तसेच जड वाहनांसाठी सावधानतेचे फलक यांचा अभाव आहे। त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे। नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। पुलावर स्पष्ट इशारा फलक, मजबूत सुरक्षा कठडे, रिफ्लेक्टर, वेगमर्यादा फलक आणि आवश्यक तेथे रंबल स्ट्रिप्स बसविण्यात याव्यात जेणेकरून वारंवार होणारे अपघात टाळता येतील। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। मात्र स्थानिक नागरिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। दरम्यान वाहनचालकांनीही या पुलावरून जाताना वेगमर्यादा पाळावी, ओव्हरटेक टाळावे आणि सावधगिरीने वाहन चालवावे असे आवाहन करण्यात येत आहे। अशाच स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या परिसरातील बातमी आम्हाला नक्की कळवा। नमस्कार, मी इसाक पटेल। NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका या ठिकाणी आहे। तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमेवर लगायत असलेला हा तालुका उपजिल्हा तालुका म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो या तालुक्याची दुरावस्था कशा पद्धतीने झालेली आहे। आता मी लेंडी नदीच्या पुलावर आहे। लेंडी नदीच्या बाजूला जे या ठिकाणी सेफ्टी ज्या पद्धतीचे रेलिंग लावण्यात येतात, ज्या पद्धतीचे बॅरिकेडसारखे हे रेलिंग असतात ते अत्यंत कमी या ठिकाणी पडत आहेत आणि ज्या ठिकाणी हे रेलिंग नसल्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत। माझ्या पाठीमागे पाहू शकते एक मोठा डोंगर या ठिकाणी आहे। रात्रीच्या या ठिकाणी एक आयचर वाहन या ठिकाणी पडला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या वाहन चालकाचा नुकसान झालेलं आहे। जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही, परंतु अनेक वेळा या ठिकाणी मोठे अपघात होत आहेत आणि या ठिकाणी PWD लक्ष देत नसल्यामुळे अनेकांचे या ठिकाणी दुःखद अपघात होऊन या ठिकाणचे जीवसुद्धा धोक्यात जात आहेत। तर याची पुढची माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह चित्र या ठिकाणी काय अवस्था आजच्या घडीला या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता हे जे रेलिंग होती हे संपूर्ण रेलिंग या ठिकाणी तुटून पडलेली आहे, उकडून गेलेली आहे। त्याच्यामुळे येणारं वाहन थेट या ठिकाणी ह्या दरीत जाऊन कोसळतो, या ठिकाणी मोठे अपघात होतात। हा पाहू शकता आपण या बॅनर लावण्यासाठी जे या ठिकाणी मोठा बोर्ड लावण्यात आला होता या ठिकाणी पडण्याच्या मार्गावर आलेला आहे। डॅमेज झालेला आहे। अशा पद्धतीचे या ठिकाणी पाहू शकता एक 100 मीटरची जे रेलिंग असते ती संपूर्ण या ठिकाणी निघून गेलेली आहे आणि येणारं वाहन डायरेक्ट त्या ठिकाणी येऊन ह्याच दरीमध्ये कोसळतो। अनेकांचे जीव या ठिकाणी जात आहेत, अनेकांना या ठिकाणी धोका होत आहे। अनेक या ठिकाणी मोठे दुर्दैवी अपघात देगलूर तालुक्यातील लेंडीपुरावर घडत आहे आणि लेंडीपुराची दुरावस्था या ठिकाणी मोठी वाईट आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता मोठ्या वाहनाची वर्दळ या ठिकाणी असते, मोठा ट्रॅफिक या ठिकाणी लागत असतो। सुद्धा एक जरी वाहन या ठिकाणी थोडंसंही ब्रेक झाला किंवा या ब्रिजवर थांबला तर या ठिकाणी मोठी रांग लागून जाते आणि मोठी ट्रॅफिक या ठिकाणी होत आहे। आणि आपण या ठिकाणी पाहू शकता एकाही पद्धतीचं या ठिकाणी बोर्ड फलक या ठिकाणी लावण्यात आलेलं नाही। कोण्याही बोर्ड फलक या ठिकाणी वाहन चालक सूचना नसल्यामुळे या ठिकाणी मोठे अपघात होतात। या ठिकाणी ब्रिज सुरुवात झाल्यापासून या ठिकाणी स्लो ब्रेकर असतील किंवा कमी मध्यम स्पीडनं चालायचे असतील किंवा या ठिकाणी अपघात वळणाचे असतील, या ठिकाणी सावधान फलक असतील, असे कोणते फलक न लावल्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत।
PWDने या ठिकाणी लक्ष देऊन लवकरात लवकर या संपूर्ण रेलिंग लावून या ठिकाणी जे मोळकळीत झालेली जे चिमटाची रेलिंग आहे ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात यावं आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठे होणारे अपघात ते टाळण्यासाठी बोर्ड फलक सुद्धा या ठिकाणी लावण्यात यावे, मार्गचिन्ह लावण्यात आलं पाहिजे। या ठिकाणी ब्रेकरसारखे या ठिकाणी रोडवरचे जे वाईट पट्टे असतात ते सुद्धा टाकण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी देशवासी नागरिकांनी दिसून आली। आपण या ठिकाणी पाहू शकतो या लेडी पुलावरची अवस्था या ठिकाणी पाहू शकता 20 ते 25 फूट या ठिकाणी खोल अशी दरी आहे। या ठिकाणी नदी असल्यामुळे या ठिकाणी अपघात होत नव्हते, परंतु या ठिकाणी अशी पूर्ण रेलिंग या ठिकाणी अपघात होत या ठिकाणी मोठे अपघात या ठिकाणी होते। या ठिकाणी दोन्ही बाजूला पूर्णपणे रेलिंग लावण्यात यावं, या ठिकाणी ब्रेकर्स आणि बोट फुलांची चिन्ह लावण्यात यावे अशी या ठिकाणी नागरिकांची मागणी दिसून आली। आपण पाहू शकता सर्वात जास्त आता या ठिकाणी बेगूर ते नरसीपर्यंत हा नॅशनल हायवेवर मोठी ट्रॅफिक मोठा जाम लागत आहे, मोठी वाहनाची वर्दळ या ठिकाणी लागत आहे। आपण पाहू शकता मोठ्या गतीने या ठिकाणी वाहनं चालत आहे आणि या ठिकाणी पाहिजे करणाऱ्या लोकांना जीव धरून चालावा लागतो। त्या ठिकाणी त्यांना जाण्या येण्यासाठी कोणताही मार्ग नाही, ह्याच मार्गावर जावं लागते आणि मोठे या ठिकाणी अवजड वाहनं सुद्धा ह्याच ब्रिजने जात असतात आणि ह्या ब्रिजची आता अवस्था कशा पद्धतीने झालेली आहे ते आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहू शकता। अत्यंत वाईट अवस्था देगलूर लेंडी नदीवरच्या ब्रिजची झालेली आहे, त्याच्यासाठी तात्काळ या ठिकाणी PWDने लक्ष देऊन याच्यावर कारवाई करून या ठिकाणी संपूर्ण रेलिंग्स लावण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी दिसून आली।